देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। साया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। जो कमाए वो धनवान है, दिन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मूषक सवारी तेरी सब पे है पहरेदारी तेरी, पाप की आंधियां राख हो कभी ज्योति न हारी तेरी। अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे, पाया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। चले एक चिंगारी प्रतिशोध से खड़ी रावण की लंका जले, शत्रुओं की कतारे एक अकेले से हारे, कण भी पर्वत हुआ रे श्लोक बन के जहारे। नाम आया तेरा हे देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री
परशुधरा श्रीधरा वंदन परशुधरा गजानन प्रणति गौरी तुमरा वंदन परशुधरा श्रीधरा वंदन परशुधरा तुझ्या दर्शनाची जीवा आस भारी तुझ्या दर्शनाची जीवा आस भारी समोरी उभारा है ती सौख्यकारी समोरी तुम्हारा रती सौख्यकारी नमो निर्गुणा हे नमो निर्विकारा 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 वंदन परशुधरा श्रीधरा वंदन परशुधरा कार्यारंभी तुझला स्मरूया कार्यारंभी तुझला स्मरूया सदया विघ्नहरा सुंदरा सदया विघ्नहरा सुंदरा वंदन परशुधरा श्रीधरा वंदन परशुधरा श्रीधरा वंदन परशुधरा गणारत्नमाळा हिरा दिव्य साजे गणारत्नमाळा हिरा दिव्य साजे शंकेतकी पत्र दुर्वा विराजे शमीपेत की पत्र दुर्वा विराजे कटी मेघना किंकिणी नादकारा कटी मेघना किंकिणी नादकारा कटी मेघला किंकिणी नादकारा कटी मेघला किंकिणी नादकारा वंदन परशुधरा श्रीधरा वंदन परशुधरा कार्यारंभी तुझला स्मरूया कार्यारंभी तुझला स्मरूया सदया विघ्नहरा सुंदरा सदया विघ्नहरा सुंदरा वंदन परशुधरा श्रीधरा वंदन परशुधरा गजानन प्रणति गौरी तुमरा वंदन परशुधरा श्रीधरा वंदन परशुधरा प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम
तुला वंदितो विनाशक गुणिजन पालक विघ्न विनाशक गुणिजन पालक दुरित तिमिर हारका दुरित तिमिर हारका वक्रतुंड ब्रह्मांड नायका विनायका प्रभुराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो सामवेदो अथर्वणा अंगेश्च सहिता सर्वे कलशान्तो समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिकरी तथा आयान्तो देव पूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। कलशस्थितवर्णदेवताभ्यो नमः। सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्येत। शङ्खं चन्द्रार्कदेवेत्य मध्ये वर्णदेवता पृष्ठे प्रजापतेश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना वितृतोकरे नमितः सर्वदेवेश्च पञ्चजन्याय विद्महे ओमानाय धीमहि तन्नो शङ्ख प्रचोदयात्। आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां कुर्वे घण्टार्वं तत्र देवताह्लादकारकम् शङ्खोदकेन ॐ अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्ष सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं शुचिः। अथ दीपपूजनं शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते। भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्यात् घोरा दीपज्योति नमोऽस्तुते। कर्मसाक्षी दीपस्थदेवताभ्यो नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। ओम जपाकुसुम काश्यम काश्यपेयं महादुते तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मिं दिवाकरं सूर्यनारायण नमः। कर्मसाक्षी सविता सूर्यनारायण देवताभ्यो नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि। अथ गणपति पूजाञ्च विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय स्तुत्यज्ञविशुद्धाय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः। नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः। सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवस्थानसंहारहेतुं स्वभक्ते छयामानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम्। अनन्तातुलाते कशेरे स्तमावे अनन्तातुलाते कशेरे नमावे अनन्तामुखाचाशिनी शेषगाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथ। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे परिपूर्णार्थे गन्धाक्षत पुष्पै सम्पूज्येता। अथ प्रार्थना सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैल्यमल्लिकार्जुन उज्जयिन्यां महाकाल ओंकार ममलेश्वर
परल्या वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे त्वरामेशं नागेशं दारुकावले वाराणस्यान्तविश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णे सन्तुषवाले एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नरा सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन न विनश्यति करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं वेदं विदितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव सकलोपचारार्थे गन्धाक्षराणि सम्पूज्य अथ धूपः वनस्पतिरसोद्भूतो गण्डाढ्यो गन्ध उत्तमः अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् धूपम् अग्रापयामि साजं च वर्तसंयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापं भक्तादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्रायमां निर्याद्घोरा दीपज्योति नमोऽस्तुते इतः पाणी फिरवावं नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः मध्ये पाणिं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि ओम काण्डात् प्ररोहन्ते परुभः परुगस्परि एवानो दूर्वे प्रतनु सहस्रेण शतेन च दुर्वाङ्मराणि समर्पयामि इदं फलं मया देव स्थापितं व्रतवस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि गन्धलावा त्रिफलं समर्पयामि तथा च मङ्गलाराख्यदीपं दर्शयामि गणपती बाप्पा ओरिया मंगल मूर्ती ओरिया हाँ चला वाजणारे करता वर्ता विघ्नाचे नुर्वे पूर्वे प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न जडिता हार तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा झुणझुणती नो पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वटपावे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजातली द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाळुनी आनंद स्वस्वरूपी राहे जंग मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग
आरती साई बाबा जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घना ऐसी तुझी माव तुझी माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी प्रभुपद पहावया भव भय निवारी भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवादी देवा देवादी देवा आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा आपुली भाग आपुली भाग आरती साई बाबा सौख्यदातार जीवा जातली द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा शरणे माझे पंढरपूर साई बाबा रमावर बाबार मावर साई बाबार मावर शुद्ध भक्ती चंद्र भागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याहो अवघे जन करू बाबासी वंदन साईसी वंदन करू बाबासी वंदन गणू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई पाव माझे आई धाव पाव माझे आई लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगिन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री गुरुदेव दत्त हरे ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कूर्महे समे कामान् कामकामाय वयं कामेश्वरो वै श्रवणो दधातु
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वाराज्यं वैराज्यं पारमेश्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यात् एषा सार्वभौम सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराडिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परवेष्टारो मरुतस्यावसङ्ग्रहे आवीक्षतस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदैति श्रीनारायण वासुदेवाय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मंगल मूर्ति मोर गणपति बाप्पा। चरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं विहितं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्दे श्री प्रभो साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मंगल जय बोले बम बोले, जय बोले बम बोले, पार्वती पते हर हर महादेव। हॅलो, गणेश खनकर जरा स्टेजवर यायचं आहे. गणेश खनकर बा बोला गणपती बाप्पा. आपल्या आजच्या या
बाबा अमरनाथ ग्रुपच्या या नयनरम्य सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय श्री संजय निरुपमजी, आमदार श्री हनुमंतराव डोळस, नगरसेवक श्री शिवा शेट्टी इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. उपनगराध्यक्ष आदरणीय श्री दिलीप भाऊ बगाडे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. या ठिकाणी बाबा अमरनाथ ग्रुपच्या आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय श्री गोपाळ शेट्टीजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. सोबत माजी उपमहापौर श्री रमेश मेडेकरजी यांचे देखील आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. बाबा अमरनाथ ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका आहे आणि यावर्षी या ठिकाणी अंध आणि मतिमंद मुलांना जी काही मदत आपण करणार आहोत. अजित भाऊ तुम्ही वर या. अजित भाऊ वर या. वर दिलीप भाऊ वर या. या आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती होती ते कर्नल SVS राजीव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांचं, अधिकाऱ्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. कर्नल SVS राजीव या ठिकाणी सर्वांनी उभं राहून श्री कर्नल SVS राजीव यांना आपण मानवंदना द्यायची आहे. या देशासाठी, या संरक्षणासाठी, सीमेवरती आपल्या सगळ्यांसाठी पहारा देणारे रक्षक, त्यांचे अधिकारी SVS राजीव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या आजच्या कार्यक्रमाचं SVS राजीव कर्नल हे औपचारिकरित्या उद्घाटन करतील. त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. भारत माता की जय. कर्नल बाबा अमरनाथ ग्रुपच्या या आजच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमाला बोरिवली विभागातील सर्व प्रथित यश उद्योजक, समाजसेवक, राजकारणात असलेली मंडळी आणि या देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांचं सुद्धा प्रतिनिधित्व आज या ठिकाणी आपल्याला स्टेजवरती बघायला मिळतंय. कर्नल SVS राजीव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीनं आम्ही त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. या ठिकाणी आज विशेष करून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले कर्नल SVS राजीव यांचा सत्कार करण्यासाठी मी बटुकबाईंना विनंती करतो, आपण कृपया कर्नल SVS राजीव यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवून
आपण या मान्यवरांचं स्वागत करायचंय. कर्नल एस राजीव, श्री बटुकभाई आणि मुकेश भंडारी त्यांचं स्वागत करतायत. कर्नल एस राजीव सर, वी आर प्राऊड ऑफ यू. आपल्या आजच्या उपस्थितीने आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली. आम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल नक्कीच अभिमान वाटेल. श्री संजय निरुपम यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. बाबा अमरनाथ ग्रुपच्या पाठीशी मार्गदर्शकाची भूमिका करणारे आमदार गोपाळ शेट्टी यांचं स्वागत बाबा अमरनाथ ग्रुपचे श्री मुकेश भंडारी करतील. मुकेश भंडारी आमदार श्री गोपाळ शेट्टी यांचे या ठिकाणी स्वागत करतायत. यानंतर आमदार श्री हनुमंतराव डोळस यांचा सत्कार केला जाईल. श्री नेमचंदभाई देडिया यांना मी विनंती करतो, आपण कृपया आमदार श्री हनुमंतराव डोळस यांचे या ठिकाणी आपण स्वागत करावं. श्री हनुमंतराव डोळस आमदार यांचं स्वागत करतायत नेमचंदभाई देडिया. या सर्व बाबा अमरनाथ ग्रुपच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. त्यांच्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. मी मगाशी ज्या पद्धतीने उल्लेख केला की ज्या वेळेस पालखी शहापूरला थांबते तेव्हा एक उद्योजक आकाश सावंत हे बाबा अमरनाथ ग्रुपचे जोडलेले आहेत. हे दरवेळेला त्यांचं त्या ठिकाणी आदरातिथ्य पालखीचं करतात. हे आकाश सावंत या ठिकाणी शहापूरचे उद्योजक आज विशेष करून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमदार गोपाळ शेट्टी यांना विनंती करतो या तरुण उद्योजकाचं स्वागत करावं. बोला गणपती बाप्पा, सद्गुरु साईनाथ महाराज की. तरुण उद्योजक आकाश सावंत, श्रीयुत बगाडे उपनगराध्यक्ष पाचगणी यांचं या ठिकाणी आमदार हनुमंतराव डोळस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत केलं जातं. यानंतर विशेष करून उपस्थित राहिलेले नगरसेवक श्री अजित भंडारी यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. मी विनंती करेन आपल्या सर्वांचे खासदार आदरणीय श्री संजय निरुपमजी यांनी श्री अजित भंडारी यांचे या ठिकाणी स्वागत करावं. श्री अजित भंडारींचं खासदार श्री संजय निरुपम यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. सन्मानची नाही दुसरं सन्मानची ना दोन्ही लेफ्टनंट कर्नल आहे. काय नाव सांग ना. आम्ही दुसरा कोण करेल. एक मिनिट, त्यांची ट्रॉफी आहे रे, त्यांची ट्रॉफी आहे. नाही 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 कधी करायचं. अरे मुवमेंट आहे नाही ना किधर.
शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन आदरणीय श्री संजय निरुपमजी त्यांचं स्वागत करतायत. आमदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सौ बीना दोशी नगरसेविका यांचं सौ माने स्वागत करतायत. यानंतर नगरसेवक श्री शिवानंद शेट्टी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो आपण कृपया समोर यायचंय. कौन बढ़ रहा है? ये लोग क्यों ऐसा यहाँ से करता है? कर्नल राजीव जी के हाथों से हम सबके युवा नगरसेवक श्री शिवानंद शेट्टी का यहाँ पर स्वागत हो रहा है. खड़ा तो तू उधर है ना, वाले नीचे मैं देता हूँ ना यहाँ से. हाँ करता ना, बोलता हूँ लाइन में करता हूँ. पूर्व उपमहापौर श्री रमेश मेडेकर यांचे या ठिकाणी बटूकबाईंच्या हस्ते स्वागत केलं जात आहे. स्वाती वानखडे से काट. स्वाती वानखडे से बोल ना 10 मिनट फोन करतो रे बाबू. आप मत कुछ करो. कर्नल राजवी जी के हाथों से श्री तरुण मोटा जी का यहाँ पर स्वागत हो रहा है. यानंतर आपल्या सामाजिक बांधिलकीमध्ये श्रीमती स्वाती वानखेडे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आणि यासाठी 2004 साली न्यूझीलंडच्या कॉमनवेल्थ मध्ये डिस्टन्स लर्निंग एक्सपिरियन्स बिना दोषी सन्मानाने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. स्वागत कीजिए. श्रीमती स्वाती वानखेडे आपल्यासारख्या स्वाती वानखेडे यांचं स्वागत करावं. स्मृतिचिन्ह राज मैं कर्नल राजवी जी से विनंती करता हूं आप कृपया उन्हें स्मृति चिन्ह देकर उनका स्वागत करें. श्रीमती लता शशिकांत नायक यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. मी कर्नल श्री राजवी सरांना विनंती करेन की आपण कृपया लता नायक यांचं या ठिकाणी स्वागत करावं. आपण कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या रोटरी संस्कारधाम अकॅडमीच्या प्रिन्सिपल आहात. आपण हे काम करताना आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि सन 1968 साली आपल्याला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मी विनंती करेन कर्नल राजवी सरांनी आपण कृपया श्रीमती लता शशिकांत नायक यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. बघ ना लता नाईक से कुछ है. अरे हाय रे यार मी बोलू. कुमारी ज्योत्स्ना कृष्णकुमार शर्मा हिला 72% मिळालेले आहेत. त्यानंतर आदरणीय खासदार श्री संजय निरुपमजी यांना विनंती करेन आपणही सत्कार करावा. यानंतर आदरणीय आमदार श्री गोपाळ शेट्टी यांना विनंती करेन आपणही कृपया यात सत्कारात सहभागी व्हायचे. आमदार गोपाळ शेट्टी नंतर योगेश सागर, आमदार हनुमंतराव डोळस आपल्यालाही विनंती करेन आपण यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आज ज्यांचा आपण सत्कार करतोय यांची मी नावं आपल्या समोर घेतो. कुमारी ज्योत्स्ना कृष्णकुमार शर्मा हिला 72% मिळालेले आहेत आणि हिला आज आपण 10,000 रुपयांची आर्थिक मदत करतोय. कुमारी सुवर्णा रमेश भोजने
हिला 79% मिळालेले आहेत. हिला देखील आपण 10,000 रुपयांची आर्थिक मदत करतोय. कुमारी निकिता राजकुमार कादवे हिला देखील आपण आर्थिक मदत देतोय. हिला 65% मिळालेले आहेत. यानंतर कुमारी ट्रॉफी भी मत दे, सब लाइन में खड़ा करो, सब लाइन में खड़ा करो. ये अतुल, अतुल, ये अतुल, ये अतुल, ये अतुल, ये अतुल, अतुल, अतुल 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 भाई हॅलो. स्टेजवरून जरा सर्वांनी खाली उतरायचं आहे. प्लीज जरा स्टेजवर गर्दी करू नका. सर्वांना लाईनीत उभं राहा. सर्व कुमारी दीपाली प्रभाकर चिबाडे हिला 64% मिळालेले आहेत. कुमारी सोनाली चंद्रकांत भालेराव हिला 63% मिळालेत. कुमारी सायली शंकर बर्डे हिला 62%. कुमारी प्रियंका शशिकांत जगताप हिला 61% मिळालेत. कुमारी देवका रामेश्वर सावरकर हिला 60% मिळालेत. कुमारी कुसुम रामेश्वर राम हिला 58%. कुमारी अश्विनी अनंत गायकवाड हिला 57% मिळालेले आहेत. या सर्वांना आपण स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि 10,000 रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपल्या पायावरती उभं राहायचंय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे सर्व उद्योजक या ठिकाणी आपल्या सामाजिक भावनेतनं एकत्रित येऊन त्यांनी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम केलेला आहे. आज गणपतींचं स्वागत करतायत. आपल्या सामाजिक भावनेतून समाजातल्या दुर्बल घटकांना आपल्या सोबत घेण्याचा त्यांचा उद्योजकांचा प्रयत्न. बाबा अमरनाथ ग्रुपचे खूप खूप अभिनंदन. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कर्नल श्री राजवी, खासदार श्री संजय निरुपम, आमदार श्री गोपाळ शेट्टी, आमदार हनुमंतराव डोळस, आमदार योगेश सागर, श्री रमेश मेडेकर यांच्या उपस्थितीत या सर्वांचा सत्कार आणि त्यांना आर्थिक मदत देतोय. बाबा अमरनाथ ग्रुप, इस ग्रुप की तरफ से आयोजित आज के इस सामाजिक कार्यक्रम, जिसमें हमारे समाज के कमजोर लोगों का, तकलीफ में रहने वाले लोगों का और उन लोगों की सेवा करने वाले लोगों का सम्मान सत्कार होता है। ऐसे समारोह के लिए यहाँ पर उपस्थित हमारे इलाके में नए नए आए और गणपति के मौके पर आए कर्नल एसपीएस राजवी साहब। बार बार कोई इनको राजीव बोल रहा है, कोई राजवीर बोल रहा है। मैंने इनका सही नाम पूछा है, इनका नाम है राजवी, RAJVEE। Am I right सर? फक्त राजवी, र नहीं है, एंड में आर नहीं है। साहब आए हैं, राठौड़ हैं, बेसिकली राजस्थान के राठौड़ हैं। तो ऐसे राजस्थान के राठौड़ के हवाले मुंबई के जो अपना डिफेंस का पूरा एक सेंटर है, उसकी कमांड सौंपी गई है। सबसे पहले इस मौके पर मैं कर्नल राजवी का यहाँ पर हार्दिक स्वागत करता हूँ। हमारे दोनों इस मौके पर उपस्थित हमारे 3 आमदार, एक तो बोरीवली के स्थानिक आमदार गोपाल शेट्टी जी, दूसरे कांदीवली के हमारे आमदार योगेश भाई सागर जी, और जो बोरीवली के जो एक रहिवासी हैं, बोरीवली के लोकल रेसिडेंट हैं और इस समय सोलापुर के आमदार हैं। सोलापुर में मंगल बेड़ा के मार्सिरस, सोलापुर डिस्ट्रिक्ट से काम चल जाएगा। सोलापुर जिले के आमदार है हमारे हनुमंत भाई। ऐसे हनुमंत भाई और सभी यहाँ के नगर सेवक, हमारे शिवा भाई शेट्टी जो आप सबके प्यारे नगर सेवक हैं, शेट्टी साहब के सबसे ज्यादा प्यारे नगर सेवक हैं। हमारे अजीत भाई भंडारी थे, मठ वाले यहाँ से आए थे, दोषी मैडम थी, और
प्रवीण भाई शाह जो हमारे बोरीवली के ही नगर सेवक हैं, हमारे आदरणीय भूषण भाई हैं, ओझा जी हमारे भूषण भाई पाटिल मेडिकल साहब, बाकी बाबा अमरनाथ ग्रुप के सभी एक जाने माने बोरीवली के सारे बोरीवलीकर, मसलान बटुक भाई, हमारे किरीट भाई, परशु भाई हैं, मुकेश भंडारी साहब, और कुछ छूट जाए तो बता दीजिए झालं. बाकी इकडे उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू आणि भगिनीनो, सर्वांना एकदम एक सर्वप्रथम गणपतीची हार्दिक शुभेच्छा. आज गणपतीचा निरोपाचा दिवस आहे आणि या दिवसासाठी मी गणपतीच्या चरणी बोरीवलीची जनतासाठी प्रार्थना करतो की बोरीवली के सर्व रहिवासियांना ते खूब खूब आशीर्वाद दे और बोरीवली में सभी लोगों को उनके जीवन में बहुत सारा आनंद मिले. बाबा अमरनाथ ग्रुप जो सामाजिक काम करता है भक्ति के साथ साथ और अमरनाथ की यात्रा के साथ साथ, वो अपने आप में अद्भुत है. अद्भुत इसलिए कि हम तो पूजा पाठ भक्ति सिर्फ अपने लिए करते हैं, भगवान के चरण पकड़ लेते, भगवान मुझे दे दो कुछ वरना अगली बार नहीं आऊंगा. लेकिन यहां पर आप लोग अपने साथ साथ जो समाज के लिए करते हैं वो जबरदस्त कार्यक्रम है. ऐसे बाबा अमरनाथ ग्रुप के लोगों को मैं कर्नल साहब को बता रहा था कि ये बोरीवली के चंद यात्रियों का एक ग्रुप है जो अमरनाथ की यात्रा करते 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 एक अपने आप में एक इंस्टीट्यूशन बना दिया इन्होंने. आज बोरीवली का हर नागरिक बाबा अमरनाथ ग्रुप और उसके कामकाज से बहुत अच्छे ढंग से वाकिफ है. ऐसे बाबा अमरनाथ के से जुड़े, बाबा अमरनाथ ग्रुप से जुड़े सभी मान्यवरों का मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगा, बहुत बहुत उनका अभिनंदन करूंगा. और आपने इस सालाना कार्यक्रम में एक बार फिर मुझे बुलाया और उम्मीद है अगली बार भी मुझे बुलाएंगे, इसके लिए बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं. आप सबको बहुत बहुत बधाई देता हूं. आज बहुत सारे मंचों पे जाना है इसलिए मैं विदा लेता हूं. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपति बप्पा मोरया और बाबा अमरनाथ की जय. मी यज्ञेश भाईंना विनंती करतो आपण कृपया श्री भूषण पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करावं. श्री यज्ञेश भाई आपण भूषण पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. या ठिकाणी राजेश शांताराम सुर्वे इंडियन फिजिकल चॅलेंज या क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याची निवड झाली होती. तो या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. राजेश शांताराम सुर्वे आपण कृपया मंचावर यायचंय. यानंतर बोरिवली परिसरातील महिला आधार भवन मध्ये ज्या महिला मतिमंद आहेत, अपंग आहेत, अशा सर्वांना बाबा अमरनाथ ग्रुप बोरिवली यांच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आमदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रेरणेने उभ्या राहिलेल्या पोयसर जिमखाना यांनी या कार्यक्रमासाठी मदत केलेली आहे आणि त्यांचं आपण सर्वांनी कृपया वर यायचं आहे. या सर्वांचं कर्नल श्री राजबी यांच्या हस्ते आपण स्वागत करणार आहोत. आपण कृपया सर्वांनी मंचावर यायचंय. मी नाव घेतोय. कुमारी निकिता किरण तिर्लोटकर, कुमारी आरती राजू चौधरी, कुमार गणेश मुंगण कासिमजी, कुमार दीपेश पारसेकर, सविता शांताराम कदम, श्री सुरेंद्र किसन नागले, श्री प्रकाश गोविंद गोठणकर, कुमारी रेणुका संजय पाष्टे, राम रघुनाथ माळी, हसीना मोहम्मद शेख, श्री मुनाफ जमीर अन्सारी, ही सर्व जे या ठिकाणी आपण नावं घेतली आहेत यातले
काही मतिमंद आहेत, काही अपंग आहेत. सामाजिक बांधिलकी या निमित्ताने या कार्यक्रमातून दिसते. मी सर्वांचं या उद्योजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाबा अमरनाथ ग्रुपच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कर्नल राजवी, बोरिवलीचे लाडके आमदार आणि उत्तर मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गोपाळ शेट्टी, सोलापूरचे आमदार श्री हनुमंतराव डोळस, आमचे अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव श्री रमेशजी मेढेकर, श्री करुणाशंकरजी ओझा, श्री श्रीकांतजी पांडे, प्रवीणभाई शाह, डॉक्टर वाडीवाला, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, हर्षदभाई मेहता, मुकेश भंडारी, बटुकभाई, बालीभाई, परसुभाई और उपस्थित बोरिवली के सभी लाड़के नागरिक भाइयों और बहनों, बाबा अमरनाथ ग्रुप हर साल बोरिवली के इसी स्थान पर सार्वजनिक रीत से समाज के अंतिम छोर पर खड़े हुए व्यक्तियों को अपने पांव पर खड़ा रहने के लिए आर्थिक मदद करते हैं. उतना ही नहीं, उनको प्रोत्साहित भी देते हैं. हर वर्ष इस कार्यक्रम में गोपाल शेट्टी जी उपस्थित रहते हैं और उनकी प्रेरणा से होने वाला यह कार्यक्रम आने वाले दिनों में और जोर से पूरे बोरिवली नहीं उत्तर मुंबई में चलेगा, ऐसी मैं आशा व्यक्त करता हूं. और मैं बोरिवली के बाबा अमरनाथ ग्रुप के सभी पदाधिकारियों का और सभी सदस्यों का हृदय से अभिनंदन करता हूं कि हमने इस मुंबई शहर में पैसे वाले लोग तो राजीव साहब बहुत देखे हैं, लेकिन श्रीमंत लोग कम देखे हैं. जिनके पास पैसे हैं, इनके पैसे को बाहर जाने को रास्ता नहीं है, लेकिन इनके पास पैसे नहीं है, वो श्रीमंत है. इनके पैसे के साथ इनके पास लक्ष्मी है जो श्री के स्वरूप में जानी जाती है, और इसके समाज का जो हिस्सा होता है वो समाज को पहुंचाने का काम बाबा अमरनाथ ग्रुप के लोग करते हैं. ये हमसे ज्यादा समाज की सेवाएं और देश की सेवाएं ऐसा मैं मानता हूं, और इनसे फिर से अभिनंदन करते हुए उनको बहुत सारी शुभकामना देता हूं. बहुत बहुत धन्यवाद. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. प्रथम गणरायाला वंदन नमस्कार करते. बाबा अमरनाथ ग्रुप यांनी आणि त्यामध्ये असणारे परमेश्वर, जिवंत परमेश्वर असणारे, आध्यात्मिक आज आहेच पण जिवंत असणारे परमेश्वर गोपाळ सर, गोपाळ शेट्टी सर आणि अजून का आपले जे काही मान्यवर आहेत त्यांनी आम्हाला इथे बोलवून नाशिकमधून आदिवासी पाड्याचा त्यांनी उल्लेख करून आज त्या शिक्षिकेचा इथे सन्मान केला. सर, मला असं वाटतं भजन कीर्तन याही पेक्षा जिवंत सेवा आपण करत आहात. ही जिवंत सेवा अतिशय मोलाची आहे, कारण परमेश्वर स्वर्गात नाहीये, परमेश्वर पृथ्वीच्या पाठीवर आहे, तोही बोरिवलीत आहे. कारण बोरिवलीत मध्ये एवढ्या पाड्यावरच्या शिक्षिकेला आयबेन मधून शोधून सर आपण बोलवलं आणि माझा सन्मान केला. हा माझा सन्मान नसून आपल्या मनाचा मोठेपणा आहे, आपल्या सदहृदयाचं दर्शन होत आहे. गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीचा तर आहेच, आणि ती रिद्धी सिद्धी तुमच्यामध्ये सर्वांमध्ये भरलेली आहे. आपण बोरिवलीकरांनी आमचा सर्व शिक्षक लोकांचा, गुरुजनांचा सत्कार केला. कारण राजकारण करता करता समाजकारण जो करतो, समाजाची नाळ ज्याच्याशी जोडलेली आहे तो ती व्यक्ती मला वाटतं चिरंजीव राहते. सर, कार्यामध्ये गणपती शोधला तुम्ही, गणपतीमध्ये कार्य नाही शोधलं, कार्यामध्ये गणपती शोधला. आणि गणरायाचं स्वागत या गोरगरिबांमुळे, या अपंगांचं तुम्ही अतिशय मनाने आनंदाने तुम्ही त्यांना सद्भावनेने जवळ केलं. सर, जो जवळ करतो तो परमेश्वर असतो. आणि मला असं वाटतं या धक्काबुक्कीच्या काळामध्ये माझ्या मनात असलेली मुंबईची कल्पना, कारण मी एका पाड्यावरती सतत 18 वर्ष पायी चालत होते आणि काट्या कुट्यातून शेतातून मी चालता चालता बोरिवलीचं दर्शन घेतलं. सर, मला बोरिवली कधी येईल हे कळत नव्हतं. मी आजूबाजूला विचारत होते बोरिवली केव्हा येईल, बोरिवली केव्हा येईल, आणि मला हे गणराज कधी दिसतील. कारण रिद्धी सिद्धी इथे आहेत. कारण पाड्यावरच्या आदिवासी मुलांना सर गणपतीचे मोदक माहीत नव्हते. त्या मोदकांसाठी माझ्या घरातल्या मुलांना खाऊ न घालता पाड्यावरच्या मुलांना मोदक गोळा केले. 1000 मोदक गोळा करून माझ्या पाड्यावरच्या मुलांना मी मोदक देत असते. सर, आणि आता मला हा सत्कार स्वीकारण्याचं एकच कारण, माझा मनाला माझा मोठेपणा नको, तर माझ्या पाड्यावरच्या आदिवासी महिलांना आपल्या सारख्यांचा भावांचा हात पाहिजे.
मला जर हात मिळाला तर माझी आदिवासी महिला नक्की चंद्राची वारी करेल, माझी आदिवासी मुलगी नक्की सुनीता विल्यम होईल. सर, अतिशय गोपाळ शेट्टी सर, आपण इथे येऊन आमचा सन्मान केला आणि प्रवीण सर कृष्णासारखं काम करून मला सतत फोन करून मला तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचवलं. मला न्यूझीलंडला जायला भीती वाटत नव्हती, पण मुंबईला यायला मात्र भीती वाटत होती, कारण खूप ऐकलं होतं. पण खोटं आहे, इथे माणसं राहतात हे मी छाती टोकमध्ये नाशिकला सांगेन, नाशिककरांना सांगेन की मुंबईमध्ये माणसं राहतात आणि ती जिवंत माणसं आहेत, नाटकी माणसं नाहीत किंवा कचकड्यासारखी चमकणारी माणसं नाही आहेत, तर जीवाभावाचे भाऊ इथे आहेत. मला अतिशय पाड्यावरती 10 पाड्यांवरती काम करण्याची आज तुमच्यामुळे ताकद मिळाली. बाबा अमरनाथ ग्रुपचे मी सदैव ऋणी राहीन. धन्यवाद सर. जय ज्योती, जय क्रांती. ज्या ज्योतीने, ज्या सावित्रीने आपल्या महाराष्ट्रात ज्योत पेटवली, त्या ज्योतीचं मोठ्या लाईटमध्ये, मोठ्या प्रकाशामध्ये आपण रूपांतर करत आहात सर. आज सावित्रीला नक्की आनंद होईल, नक्की आनंद होईल. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. श्रीमती लता नायक, आपण कृपया मंचावर यायचं, मी आपल्याला विनंती करतो. माननीय आमदार श्री गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह दिलं जात आहे. श्रीमती वानखेडे यांना स्मृतिचिन्ह देऊन श्री राजबी सर त्यांचंही या ठिकाणी सत्कार करतायत. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि यानंतर मी विनंती करतो आमदार श्री हनुमंत डोळस, आपण कृपया 2 शब्द बोलावेत. बाबा अमरनाथ ग्रुप आणि मी हे नातं वेगळं आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन जाणारा हा बाबा अमरनाथ ग्रुप सालाबाद प्रमाणे कसली अपेक्षा न करता आपापल्या धंद्याच्या, आपापल्या व्यवसायातून जे काय करता येईल करून हा गणेशोत्सव विसर्जनाचा सोहळा या ग्रुपच्या वतीनं पार पाडला जातो. आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते आज ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, ते आपले सर्वांचे रक्षक कर्नल राजीव या तालुक्याचे, या विभागाचे कार्यसम्राट आमदार ज्यांनी बोरवलीला स्वच्छता, दाखवून दिली असे बोरवलीचे कार्यसम्राट आमदार आमचे सहकारी मित्र आदरणीय गोपाळभाई, आमचे दुसरे सहकारी मित्र बेडेकर साहेब, नगरसेवक प्रवीणभाई, नगरसेवक दोशी मॅडम, या ग्रुपचे सर्व कार्यकर्ते बटुकभाई, किरीटभाई, मुकेशभाई, बालीभाई आणि या ग्रुपच्या पाठीमागे त्यांचा सदैव सावलीसारखा हात असतो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात असे परशुभाई आणि तरुणभाई आणि या विभागाचे सर्व, या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, गेल्या अनेक वर्षापासून जे काही रंजले गांजले त्याशी म्हणे आपुले हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणारा हा ग्रुप बोरवली पासून बाबा अमरनाथ पर्यंत
यात्रा तर करत असतोच, परंतु आपल्या धंद्यातून आपल्या व्यवसायातून काही तर बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी काय तर केलं पाहिजे, समाजासाठी काय तर केलं पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा ग्रुप गेल्या अनेक वर्षापासून, मग सिलाई मशीन असतील, शालेय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचं वाटप असेल, भूकंप झालेल्या विभागात मदत असेल, अशा अनेक प्रकारची मदत या ग्रुपच्या माध्यमातून पुरवलीच नव्हे तर आता आमच्या वानखेडे ताईंनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन या बाबा अमरच्या ग्रुपच्या माध्यमातून काम केलं जातं. आणि हे करत असताना या मंडळाचे सर्व पदाधिकारी मन मोकळेपणानं, मोकळ्या मनानं, मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका न बाळगता हे काम करत असतात आणि लोकांची सेवा करत असतात. हा कार्यक्रम ते अनेक वर्षापासून राबवत आलेले आहेत आणि माझं आणि या लोकांचं नातं वेगळं आहे. मी बोरिवलीचा रहिवासी असलो तरी सोलापूर जिल्ह्यातला आमदार जरी असलो, ह्या लोकांचं प्रेम आहे माझ्यावर, ह्या लोकांचा आशीर्वाद आहे माझ्याबरोबर, ह्या लोकांचा आशीर्वाद घेऊनच मी गावी गेलो आणि तिकडे आमदार झालो, हे सांगायला सुद्धा तू विचारणार नाही. मित्रहो, या ग्रुपमधले जवळजवळ 100% कार्यकर्ते माझे मित्र आहेत. सर्वच्या सर्व पदाधिकारी माझे मित्र आहेत, माझे बंधू आहेत, माझे वडील बंधू आहेत, माझे सहकारी आहेत, हे सुद्धा सांगायला मला अभिमान वाटतो. म्हणून आज आपण या कार्यक्रमाला सालाबाप्रमाणे यावर्षी मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला, माझा सन्मान केला, मला 2 शब्द बोलायची संधी दिली, ते शांतचित्ताने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी माझ्या वतीनं, माझ्या मतदारसंघाच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं या बाबा ग्रुपचं मनापासून आभार मानतो. आणि या संघटनेला यापुढेही असंच भरीव कार्य करायची संधी बापा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मिळो, हीच गणेश चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर श्रीमती लता शशिकांत नायक यांचा सत्कार आणि त्यांना आर्थिक मदत आमदार श्री गोपाळ शेट्टी, कर्नल श्री राजबी सर यांच्या हस्ते आपण त्यांना देतोय. 43,000 रुपयांची आपण त्यांना आर्थिक मदत देतोय त्यांच्या या कार्यासाठी. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बम बोले बोले. यानंतर या बोरिवलीमध्ये आमदार चषकी जवळपास 400 संघांनी यात भाग घेतला होता. यामधला बाबा अमरनाथ ग्रुपचा विजयी संघ, आपण कृपया मंचावर यायचंय. रिंकू, अर्चना, गप्पू वरती या, लवकर स्टेजवर यायचंय तुम्ही. या ठिकाणी उद्योजक कुमार भंडारी आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. महिला संघ विजेता, कृपया आपण स्टेजवर यायचंय, आपल्या या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. जवळपास 400 संघांनी यामध्ये भाग घेतला होता आणि यामध्ये विजेता संघ आहे बाबा अमरनाथ ग्रुपचाच हा महिला संघ होता. या महिला संघाने यामध्ये विजेतेपद मिळवलं होतं. उपविजेतेपद पोयसर जिमखान्याला मिळाले होतं. विजेता संघ या ठिकाणी आता स्टेजवर आहे, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. विजेता संघ बाबा अमरनाथ ग्रुपचा होता आणि या पोयसर जिमखाना उपविजेता होता. 5,000 रुपयांनी ट्रॉफी देऊन उपविजेता संघाचं आपण या ठिकाणी अभिनंदन करतोय. यानंतर विजेता संघाचं अभिनंदन केलं जाईल.
यानंतर विजेता संघ बाबा अमरनाथ ग्रुपच्या विजेता संघाला मी विनंती करतो आपण कृपया मंचावरती यायचंय. जवळपास 400 संघांनी या आमदार चषक क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. अतिशय भव्य दिव्य ही स्पर्धा आणि या स्पर्धेतला विजेता संघ आज ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय या बाबा अमरनाथ ग्रुपचाच हा महिला संघ यांनी पोयसर जिमखान्याला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जातंय. जोरदार टाळ्या वाजवून या आपण महिला संघाचं अभिनंदन करायचंय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात निवड झालेला इंडियन फिजिकल चॅलेंजच्या क्रिकेट स्पर्धेतील आपला क्रिकेटपटू श्री राजेश शांताराम सुर्वे याचं या ठिकाणी आपण सत्कार व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या या क्रीडापटूसाठी आपण त्यांचा उत्साह वाढवायचा आहे. यानंतर शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल बाल निकेतन प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना मी विनंती करतो आपण कृपया मंचावर यायचंय. शिष्यवृत्ती मिळालेले बाल निकेतन प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित असतील आपण कृपया मंचावर यायचंय. आपल्या या ठिकाणी सत्कार केला जाईल. हर्ष सुधाकर तवेकर, श्यामल सुधीर तांबे, निहार रवींद्र भेसाणे, चैतन्य महेश रानडे, दीपक जयवंत कदम, आसावरी दिलीप लाड, हर्षदा मंगेश भावडे, साहिल भरत मांजरेकर या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करतोय. त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. माननीय आमदार श्री गोपाळ शेट्टी, कर्नल श्री राजबी, आमदार श्री हनुमंतराव डोळस, पूर्व उपमहापौर श्री रमेश मेडेकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांचं स्वागत करतोय. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. यानंतर मी विनंती करेन माननीय आमदार श्री गोपाळ शेट्टी आपण आपल्याला या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्यात. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कॅप्टन राजवीर सर, त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी, मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार हनुमंतराव डोलस, रमेश मेडेकर, करुणाशंकर ओझाजी, श्रीकांत पांडेजी, कुमार भंडारी, हर्षदभाई मेहता, वानखेडे थाई, तरुणभाई मोठा, परशुराम शिंदेजी, बाबा अमरनाथ ग्रुपचे सर्व पदाधिकारी, बाबा अमरनाथ ग्रुपचे करता धरता असे मुकेश भंडारी, उपस्थित सर्व गणेश बंधू आणि भगिनींनो, आनंद चतुर्थीच्या शुभदिनानिमित्त मी आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. येणारे दिवस आपण सर्वांसाठी सुखाचे, समाधानाचे व समृद्धीचे जावो यासाठी गणरायाचरणी प्रार्थना करतो. कॅप्टन राजवीरजी इथे आलेले आहेत आणि म्हणून मी तमाम बोरिवलीकरांच्या वतीने त्यांचा हार्दिक स्वागत करतो. कैप्टन साहब, मैं आपके और आपके सभी साथियों का यहाँ पर हार्दिक स्वागत करता हूँ. बाबा अमरनाथ ग्रुप के इस कार्यक्रम में आप यहाँ पर आए और हम सब लोगों का यहाँ पर मनोबल बढ़ाया, इसलिए मैं आपका हृदय से फिर एक बार अभिनंदन करना चाहता हूँ. बाबा अमरनाथ ग्रुप पिछले कई सालों से बोरिवली परिसर में बहुत ही अच्छे रचनात्मक कार्य करते हैं. इस ग्रुप में बोरिवली के सभी जाने माने उद्योगपति है, व्यवसाय करने वाले लोग हैं और ऐसे सारे लोग मिलकर इस बाबा अमरनाथ ग्रुप को चलाते हैं. मैं विधायक के नाते इनका अभिनंदन करना चाहूँगा कि साल में गत साल तक लड़कियों को उनके फीस अगर किसी के पास न हो तो उनका फीस भरने की व्यवस्था करते थे. 10 लोगों का व्यवस्था करते थे. इस साल से इन्होंने उसको डबल करके 20 लोगों को मदद करने का तय किया. और गत साल तक हम ऐसे अपंगों को और जो जिनको ब्लाइंड कहेंगे हम, देखने की जिनकी बहुत परेशानी है, जिन्हें दिखाई भी देता नहीं है, ऐसे लोगों का आंख बनकर काम करने का काम हमारे बाबा अमरनाथ ग्रुप के लोग करते हैं. इस बार भी
ऐसे लोगों को मदद करने की संख्या में बहुत इन्होंने बढ़ोतरी की है, इसलिए निश्चित मैं बोरीवली के विधायक के नाते समाधान व्यक्त करता हूं। गणपति बापा से प्रार्थना करूंगा कि बाबा अमरनाथ ग्रुप से जितने भी लोग जुड़े हैं धंधा में, व्यवसाय में, उनके कामकाज में और बहुत सारी उन्नति हो, बहुत सारे रुपये ये कमाए और कमाया और रुपया ऐसे अच्छे काम में लगाए। इसलिए मैं बहुत उनको शुभेच्छा देना चाहता हूं, क्योंकि व्यवसाय लोगों के पास से पैसे राजनीतिक पार्टी के लोगों को देकर, पोस्टर लगाकर बोरीवली का चेहरे को विद्रूप न करते हुए ऐसा अच्छा काम में पैसा लगे तो मुझे लगता है कि बहुत अच्छा काम होगा। और हम सब लोगों ने आने वाले दिनों में ऐसा एक अच्छा काम करने का प्रयास करना चाहिए। मैं गत 3 साल के पहले एक घोषणा यहाँ पर दिया था, नारा दिया था कि हम बोरीवली को पोस्टर फ्री करेंगे, क्योंकि हर दिन सवेरे उठकर कोई अच्छे भगवान का फोटो हमने देखना चाहिए। राजनीतिक लोगों का फोटो देखकर लोग कंटाल गए हैं, इसलिए आने वाले दिनों में पोस्टर कम से कम लगे, उसकी व्यवस्था करनी चाहिए। हमारे जो नगर सेवक है यहाँ पर, मैं उनसे भी निवेदन करूंगा कि मुंबई महानगर पालिका के माध्यम से ये काम जितना जल्दी से जल्दी हो उसके लिए हमने प्रयास करना चाहिए, क्योंकि ये पैसे अगर पोस्टर के बचेंगे तो वो सारे लोगों को मैं अपील करूंगा कि आप बाबा अमरनाथ ग्रुप को दे दो, तो आने वाले दिनों में हम और अच्छे लोगों को मदद कर पाए। वानखेड़े दाई नासिक से यहाँ पर आई है और उन्होंने जो अपनी भावना व्यक्त की, मुंबई शहर को छोड़कर बाकी परिसर में लोग कैसे काम करते हैं, कैसे रहते हैं, उनकी परेशानी कैसी कैसी होती है, उसका उन्होंने अपने मनोगत में व्यक्त किया है। तो मैं चाहूँगा कि ऐसे लोगों को ज़्यादा से ज़्यादा हम मदद रूप बने। भगवान ने हमको अगर सब कुछ दिया है तो जो अधूरे हैं, जिनके पास कुछ कमियां हैं, जिनके पास कुछ खामियां हैं, ऐसे लोगों को मदद रूप बनने का काम हम सब लोग आने वाले दिनों में करेंगे तो मुझे लगता है कि गणपति बापा प्रसन्न होंगे। तो मैं गणपति बापा से प्रार्थना करूंगा कि सभी विघ्नों को अपने साथ में लेके जाए और अच्छी अच्छी बातें बोरीवली में भेजे और सारे मुंबई शहर को एक हम अलग रूप देने का काम सब लोग मिलकर आके करेंगे। मैं कैप्टन कर्नल साहब को फिर एक बार धन्यवाद देना चाहूँगा, आप यहाँ पर आए और हम सब लोगों का मनोबल बढ़ाया। मुझे लगता है कि बाबा अमरनाथ ग्रुप के लोगों का मनोबल और बड़ा होगा और अच्छा काम करेंगे। आने वाले दिनों में हम सबको अच्छा काम करने के लिए गणपति बापा बहुत शक्ति और अच्छी बुद्धि दे, ये अनंत चतुर्थी के अवसर पर प्रार्थना करते हुए आप सभी बोरीवली के नगरजनों को बहुत बहुत शुभेच्छा। धन्यवाद। भारत माता की जय। जय महाराष्ट्र। आदरणीय गोपाल सेठी जी, अन्य आदरणीय एमएलए साहिबान, दूर दूर से आए हुए आदरणीय अतिथिगण और बाबा अमरनाथ ग्रुप के सदस्यगण, ये बहुत ही मेरा सौभाग्य है कि मैं महाराष्ट्र में अभी पोस्टिंग आया हूँ और गणपति बापा के इस महासमारोह में मुझे आने का इतना अच्छा मौका मिला। जिंदगी में हर जगह भाव देखा जाता है तो माफी की तो कोई बात ही नहीं है। आप सबका उत्साह और जोश देखने को बनता है। अगर ऐसे भारत में सब जगह बाबा अमरनाथ ग्रुप जैसे हो तो मुझे लगता है कि देश अपना बहुत ही जल्दी और ही विकास की दौर पे तेज दौड़ेगा। आप सभी की जो सोच है उससे देख के जो यूनिफॉर्म में लोग हैं उनको भी बहुत शक्ति मिलती है कि हमारे समाज में ऐसे ग्रुप हैं जो जिन लोगों का किसी कारणवश जीवन में किसी चीज़ की कमी है उसको आप अपने समय से निकालकर, अपनी आमदनी से कुछ पैसा निकालकर उनके लिए आप इतना कुछ कर रहे हैं। मुझे आपके बीच में आके बहुत ही खुशी हुई है और जब भी कभी मौका मिलेगा तो मैं हरदम किसी भी भाव में आपके यहाँ पे आना चाहूँगा। भारत माता की जय। जय महाराष्ट्र। थैंक यू। मैं दो ना पैकेट, तुम भी क्या शेखर में हाथ में, अरे क्या शेखर भाई कमाल है तुम्हारा। गाड़ी तो 3 बॉक्स गाड़ी। आपको बोला ना एक पूरा ग्रुप बन रहे थे। कैप्टन साहब, अरे कैप्टन बोला मग करा पहले गाड़ी। एक फोटो घ्यायचा श्रीन सरांच्या बरोबर, एक फोटो घ्यायचा आहे। एक फोटो इकडे इकडे स्टेजवर एक फोटो घ्या सर प्लीज। सर सर ए आतमध्ये सर सब आओ।
ये आधे बैठो नीचे, आधे नीचे बैठो ना। बुरी नजर ना हम पे डालो, सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान। हमने कहा है तुम भी कहो। बोले बम बम 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 बोले बम। श्रीकांत पांडे का सत्कार कर, श्रीकांत पांडे जी का। ये रहा इधर, ये ले। श्रीकांत पांडे जी यांचा सत्कार बटुकभाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। कुमार भाई का बात पहले उनको करो। हाँ, श्रीकांत पांडे यांचा सत्कार श्रीयुत बटुकभाई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। तसेच करुणाशंकर ओझा यांचा सत्कार सरजूभाई यांच्या हस्ते होईल। करुणाशंकर ओझा डॉक्टर वाडीवाला यांचा सत्कार हनुमंतराव डोळस यांच्या हस्ते करण्यात येईल। डॉक्टर वाडीवाला त्यांचा बाबा अमर ग्रुप तर्फे सत्कार करण्यात येणार आहे। आमदार गोपाल शेट्टी आणि हनुमंतराव डोळस यांना विनंती करतो की भालचंद भाऊ यांचा सत्कार करायचा आहे। मोरया मोरया। माझ्या मामांचं कार्य आहे पण ते आहे निघतो आता थोडं। मी महाडला चालू या कार्यक्रमासाठी म्हणजे अजून 1-2 तास 8-9 वाजेपर्यंत। बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीने अपंगांना शिलाई मशीन आणि हँडिकॅपना सायकल गोपाल शेट्टी साहेब, रमेश मेडेकर, मुकेशभाई भंडारी, हनुमान डोळस साहेब, शहापूरचे समाजसेवक आकाश सावंत, भगवती हॉस्पिटलचे डीन वाडीवाला सर यांच्या हस्ते बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीने सर्व हँडिकॅप बंधूंना सायकल वाटप करण्यात येत आहे। सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं। हँडिकॅप बांधवांना त्यांच्या प्रवासाच्या आणि त्यांना सहकार्यासाठी बाबा अमरनाथ ग्रुपच्या वतीने त्यांना हँडिकॅप सायकल मोफत वाटप करण्यात येत आहे। हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की। सर्व
देण्यात आलेला आहे. यांचा सत्कार हनुमंतराव डोस यांच्यातर्फे करण्यात येत आहे. त्यांना 5 रुपये धनादेश आणि स्मृतिचिन्ह देण्यात आलेलं आहे. साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माथा. खर्चाचा बसावा मेळ गुळ फुटाने खोबरन केळ साऱ्या प्रसादाची केली भेळ. कर भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुझ माता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माथा. नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे. हान ओळख साऱ्या घरांचे दिन येतील कारे सुखाचे. सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता. पुण्याचा सोनारा बोलवा ग आईला नंदी घालवा ग. पुण्याचा सोनारा बोलवा ग आईला नंदी घालवा ग. नवाकाळचे ज्येष्ठ पत्रकार मोहन वालावलकर यांचा सत्कार बटुकबाई करतील. ज्येष्ठ पत्रकार नवाकाळ मोहन वालावलकर बाबा अमरनाथ ग्रुपला नेहमी आपल्या पत्रकारितेतून सहकार्य करतात. त्यांचं स्वागत करत आहोत. वर बसून खाणं इथं प्रति उभा राहील. गुरुजी कॅमेरा देतील. तुम्ही सँडविच खाता? दिलं ना, विचारलं दादांना. तर एक खाऊन घे पटकन. मोक्ष प्लाझा गणेशोत्सव मंडळ आपण आपला गणपती पुढे मार्गस्थ करायचा आहे. शिर्डीवरून आलेले गुरुजी आणि महेश भाऊ कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे. महेश भाऊ, शिर्डीवरून आलेले गुरुजी आणि महेश भाऊ यांनी मंचावर यायचं आहे.
हॅलो. शिर्डी संस्थेचे गुरुजी श्री बोरकर गुरुजी आणि त्यांचे सहकारी कुठे असते त्यांनी मंचावर येण्याचे करावे. लवकरात लवकर मंचावर येण्याचे करावे, स्टेजवर येण्याचे करावे. बोरकर गुरुजी आले आले. ठीक आहे. शिर्डीवरून येऊन इथे बाबा अमरनाथ ग्रुपच्या पूजेला कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल शिर्डीचे सर्व महेश भाऊ यांचा सर्वांचा सत्कार मुकेशभाई आणि बटुकबाई करत आहेत. जय मेहता आणि अस्मिता भंडारे दोन्ही बाबा ग्रुपचे सदस्य त्यांच्या जय मेहता सत्कार करतील आणि बटुकबाई करतील. त्यांचं बालीबाई आणि स्वागत करत आहेत. हिरेनबाईंच्या हस्ते जय मेहता याचं स्वागत होत आहे. प्रीतम प्यार बंदूक में ना तो गोली मर. आरे प्रीतम प्यार बंदूक में ना तो गोली मर. आरे प्रीतम प्यार सब आग तो मेरी चोली मेरे. जरा हुक्का उठा जरा चिल्लम जला. पल्लू के नीचे छुपा के रखा है उठा दूं तो हंगामा हो. पल्लू के नीचे दबा के रखा है उठा दूं तो हंगामा हो. हिले 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 चिल्ला हिले. हिले 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 चिल्ला हिले. हिले 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 जरा टूटी बजा जरा ठुमका लगा. पल्लू के नीचे छुपा के रखा है उठा दूं तो हंगामा हो. पल्लू के नीचे दबा के रखा है उठा दूं तो हंगामा हो. मैं तो हूँ जंगल के नाजुक हिरनिया रे खूंखार जालिम शिकारी है तू. अरे काटे सुपारी बना के मुझे जो वो बेदर्द आरी रे आरी है तू. आरी है तू आरी 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 है तू. आरी 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 है तू. वाहतुकीला कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही याची जबाबदारी घ्यायची आहे. पटेल लाइन आतमध्ये घ्या या बाजूला. पटेल थोड़ा लाइन अंदर ले ले इस तरफ. पीछे देख पीछे बहुत लाइन लगा है. ए राजू जा उधर. मनोज वो देख लाइन उधर रास्ते पे आ गया है. सब लाइन वाले को साइड में ले लो. उधर ये बाजू ले लो लाइन. ये बाजू पटेल ये बाजू ले लो लाइन. ये बाजू अंदर इस तरफ ले लो साइड में. ये राजू पैसा देना. कोई थैली लेके आएगा थैली में डाल दो.
सुकलेल्या लाईनीची व्यवस्था करावी. कोरा केंद्र गणेशोत्सव मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर यायचं आहे. कोरा केंद्र गणेशोत्सव मंडळ, कोरा केंद्र गणेशोत्सव मंडळ, कोरा केंद्र गणेशोत्सव मंडळ यांनी स्टेजवर यायचं आहे, मंचावर यायचं आहे. सर्व गणेश भक्तांनी प्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचा आहे. कस्तुरबा गणेशोत्सव मंडळ, आपण दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी इथे यायचं आहे, आपला सन्मान घेऊन जायचा आहे. कस्तुरबा गणेशोत्सव मंडळ, कस्तुरबा गणेशोत्सव मंडळ, सर्व गणेश भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. वरदान है जो कमाए वो धनवान है, बिन किनारे की कश्ती है वो देवा तुझसे जो अनजान है. यूं तो मूषक सवारी तेरी, सब पे है पहरेदारी तेरी, पाप की आंधियां लाख हो कभी ज्योति न हारी तेरी. अपनी तकदीर का वो खुद सिकंदर
त्याचा सत्कार त्यांनी करायचा. मान्य महापौरांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. आज या ठिकाणी बाबा अमरनाथ ग्रुपतर्फे भक्तांना प्रसाद आणि विकलांग विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, अनेक मान्यवरांचा सत्कार अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर बाबा अमरनाथ ग्रुपमध्ये अतिशय निस्वार्थी आणि समाजासाठी काही करावं अशा विचाराची मान्यवर माणसं आहेत. आणि ते केवळ आजच नव्हे तर वर्षभर कुठला ना कुठला कार्यक्रम करत असतात. आणि विशेषतः समाजामध्ये जे गरजू लोक आहेत अशा गरजू लोकांना सर्वतोपरी सहाय्य करायचं काम ही मंडळी करत असतात. या ठिकाणी माझ्या अगोदर अनेक मान्यवर येऊन गेलेत आणि ह्या मान्यवरांचा नेहमी आशीर्वाद आणि सहकार्य या सगळ्या मंडळींना असतं. आणि बाबा अमरनाथ ग्रुपच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं सहकार्यसुद्धा या सगळ्यांना असतं. मी यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. अशा प्रकारे निस्वार्थी माणसं जेव्हा समाजामध्ये असतात तेव्हा समाजामध्ये काही चांगलं घडतं आणि ते चांगलं घडावं यासाठी परमेश्वर आपल्याला मदत सहाय्य करत असतो. अशाच प्रकारचं सहकार्य या सर्व मंडळींना येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निश्चितपणे परमेश्वर करेल. आणि त्यांची सगळी मंडळी जी एकजुटीने काम करतात त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळेल अशा प्रकारची मला खात्री आहे. मी या ठिकाणी आलो, माझा आपण सन्मान केलात त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या कार्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अमरनाथ. हा देखावा त्यांनी निर्माण केला आणि आता त्यांचं बाबा अमरनाथ ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत, ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. मंडळातर्फे बाबा अमरनाथ ग्रुपतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. बाबा अमरनाथ ग्रुपचे मान्य मुकेशभाई भंडारी संके साहेबांचं आप शाल लेके जाओ. बाबा अमरनाथ ग्रुपचे मान्य बाळीसाहेब शंके साहेबांचं स्वागत करत आहेत. त्यांना बाबा अमरनाथ ग्रुपच्या तर्फे सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. मान्य शंके साहेब, माजी तहसीलदार बोरवली. पल्लू के नीचे छुपा के रखा है, उठा दूं तो हंगामा हो. पल्लू के नीचे छुपा के रखा है, उठा दूं तो हंगामा हो. तेरी मेरी ये जोड़ी जमेगी, अपने लव की कहानी बनेगी. तुझको नखरे उठाने पड़ेंगे, सारे चक्कर भुलाने पड़ेंगे. मुझे सारे फंडे हैं आते, हाँ लोग किस तरह लड़की पटाते. तूने आंखों से नींदें उड़ा दी, सोई सोई सी धड़कन जगा दी. जादू ये चल गया, मेरा दिल फिसल गया. ओ डार्लिंग तू पहले से कितना बदल गया, स्ट्रांगली ये जादू तेरा मुझ पे चल गया.
डीजे स्टार्ट डीजे Girl, you're my chamacacello. Where you go, girl, I'm gonna follow. What you want, girl, just let me know. You can be my chamacacello. Shorty, I'm gonna get ya. You know I'm gonna get ya. You know I'll even let you be my chamacacello. कैसा शर्माना आजा नच के दिखा दे. हाँ मेरी होने आजा पारी दा जिरा दे. हाँ मेरी मित्र मंडळ हार्दिक अभिनंदन बाबा मानस ग्रुपच्या मुंबई तू मेरी चमक चलो तेरी पिक्चर का मैं हीरो Give it to me दिल मुझको दे दो You can be my चमक चलो Shorty I'm gonna get ya You know I'm gonna get ya Maybe I'll even let you be my चमक चमक चलो कैसा शर्माना आजा नच के दिखा दे हाँ मेरी होने आजा पारी दा जिरा दे हाँ मेरी अखियों से अखियां मिला दे हाँ तू ना नखरे दिखा Wanna be my चमक चलो 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 सर्व गणेश भक्तांनी प्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचं आहे सर्व गणेश भक्तांना विनंती शोला तो हम भी फुवारे हैं तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना बारा तेरा ओए 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 11 बारा तेरा बनना भक्तांनी प्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ व्हायचं आहे से करारे निकले हाय शरारा तेरा ये नजारा लगे हमें कितना सतरंगी तेरा बड़ा चर्चा तेरा किस्सा अतरंगी चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना सुरेश ओए 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 अटके मटके झटके मारे हैं तू आज शोला तो हम भी फुवारे हैं तू आसमां पे है तो चांद तारे हैं ए अटके मटके झटके मारे हैं तू आज शोला तो हम भी फुवारे हैं तू आसमां पे है तो चांद तारे हैं चाहे दम निकले ये दम है कसम तेरी कसम तुझे आज छोड़ेंगे ना क्या ये दिल लगी है क्या ये आशिक है मूड में दीवानगी है क्या ये दिल लगी है ए बोलो 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 क्या ये दिल लगी है क्या ये आशिक है मूड में दीवानगी है आज हवाओं में आज फिजाओं में कैसी ये तशनगी है आज मस्ती में तेरी गुम होंगे
गणेश भक्तांना विनंती करण्यात येत आहे आपली वाहनं मार्गस्थ पुढे चालू ठेवावीत। रघुलीला मेगा मॉल गणेशोत्सव मंडळाचे कांदिवली वेस्ट आपले प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर यायचं आहे। चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए हमरी बॉडी से, हमरी बॉडी से, हमरी बॉडी से प्राण रे, हमरी बॉडी से प्राण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, शामिल ना हो, शामिल ना हो, शामिल ना हो, शामिल ना हो हमरा भूतों में, हमरा भूतों में, हमरा भूतों में नाम रे, हमरा भूतों में नाम रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे। मारे गुलाटी है मोरा जिया, मोरी कलाई न मोड़ पिया, मारे गुलाटी